धन्यवाद सुवर्ण. आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडींबद्दल. यानंतर देखील महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. दादरमध्ये टॅक्सी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात टॅक्सी चालकासह एका महिलेचा मृत्यू. ओव्हरटेकच्या नादात अपघात झाल्याची माहिती. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढायला हवा. वादात सापडलेल्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढायला हवा. वादात सापडलेल्या स्मारकाबाबत कर्जमाफी विषय माझा नाही यावर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी हात कर्जमाफीवरून झटकले. सरकार काय बोळ्याने दूध पितं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी. कोरटकरच्या संबंधित 3 गाड्यांची माहिती समोर. रोल्स रॉईस कार तुषार कलाटेकडे असल्याची माहिती. नागपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी वापरलेली कार चंद्रपूर पोलीस आयुक्तालयात, तर चंद्रपुरातून तेलंगणात जाण्यासाठी वापरलेली कार कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. तर करुणा मुंडेंना लग्न झाल्याचे पुरावे देण्याचे आदेश. पुढील सुनावणी 5 एप्रिलला. संतोष देशमुखांच्या अपहरणाची तक्रार पोलिसांनी तब्बल 3.5 तास नोंदवली नाही. शिवराज देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर. म्यानमार आणि थायलंडमधील शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 1000वर. तर काळजाचा ठोका चुकवणारे भूकंपाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर. गुढीपाडव्या आधीच सोन्याच्या दराने गाठला उच्चांक. सोनं प्रति तोळा 92,000वर, तर चांदी ही 1 लाखांच्या पार.